नाही बसून राहिला गोप्या, तू काही बी बोलून राहिला का? मला कालच तर पंक्या भेटला होता. नाही नाही, मला नॉर्मल वाटला बा तो. तू काही बी सांगून राहिला का गोप्या? पंक्या पागल होईल असं मला तर नाही वाटून राहिलं. नाही, तू काही बी सांगून राहिला बाई. हो ना गड्या गोप्या, एका रात्रीतून कसा काय फरक पडला असेल पंक्याच्या डोक्यात? डायरेक्ट पागलच झाला? नाही नाही गोप्या, तुला गलतफहमी झाली. पंक्या पागल नाही झाला. अरे गळे हो, तुम्हाला खरंच सांगून राहिलो ना, पंक्या पागल झाला रे बा. बरं मला सांग तू गोप्या, की तुला माहीत कसं काय पडलं हा पंक्या पागल झाला म्हणून? तू काय त्या पंक्याला स्वतः भेटला होता का? नाही गड्या गण्या, मी स्वतः तर नाही भेटलो त्याले, पण मला सागऱ्यानं सांगितलं की बा पंक्याच्या डोक्यात फरक पडला म्हणून. मला तर गडे हो, त्या सागऱ्यावर तर काही भरोसा नाही. हा सागऱ्या तसा बी सायचा एक नंबरचा फुसाळा आहे ना रे. मीरा फुसाळ्याच मारत बसते ना कधी बी. मला नाही त्याच्यावर भरोसा. अरे बा मंग्या, तुला काय वाटते की बा मी त्या सागऱ्यावरच भरोसा ठेवीन काय? अरे बा, सागऱ्यानं मला ज्या ते सांगत होता की नाही, हे त्या ते गजानन काका बी होते ते. त्या गजानन काकानं बी सांगितलं ना की पंक्या पागल झाला म्हणून. म्हणून माझा भरोसा बसला आणि तुम्हाला सांगून राहिलो मी. म्हणजे आपला पंक्या खरंच पागल झाला? थांब त्याला फोन लावतो, आताच फोन लावतो मी त्याला. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाते मग. लाव ना, तू किती बी फोन लाव त्याले, लागणारच नाही ना पंक्याला फोन. तू काय तर करून पाय. काऊन रे बा, काऊन नाही फोन त्याला लागणार? काय झालं? अरे बा, तो सागऱ्या सांगे की बा पंक्यानं फोन फोडला म्हणे. काय 18,000चा मोबाईल फोडला त्यानं? बाप रे बाप, लगा मोबाईल घ्यायला लहान कबाळा केला होता का त्या पंक्यानं? आणि एवढा तो फोन लगा मागा फोडला त्यानं? हो ना लेका, 2-2 हजार रुपयाचा घोळ करून त्यानं 18,000 जमा केले होते आणि मोबाईल घेतला होता. हा मोबाईल कोण फोडला रे त्यानं? काय झालं असेल? बरं गोप्या, ते जाऊ दे, पण सांग ना, आपला हा पंक्या पागल झाला कोण? आता गड्या तो सागऱ्या सांगे की पंक्याचं आणि त्याच्या घरच्याचं झालं भांडण, आणि त्या भांडणानं पडला या पंक्याच्या डोक्यात फरक. आता काय माहित बा गोप्या, तो गजानन काका काय सांगे? कारण बा त्या सागऱ्यापेक्षा गजानन काकावर भरोसा ठेवता येईल आपल्याला. काय म्हणे का गजानन काका? आता गड्या तो काका बी म्हणे की त्या पंक्याच्या घरून लय आवाज येत होता भांडे फेकाफेकीचा. त्या काकानं एवढंच सांगितलं म्हणा. पण आता त्याच्या घरी काहीतरी झालं गड्या, आणि त्याचा फरक पडला मग या पंक्याच्या डोक्यात. गडे हो, तो पाय तो सागऱ्या तिकडे जाऊन राहिला. दे बरं त्याला मग आवाज दे आणि बोला त्याला इकडे. दे लवकर आवाज दे त्याला. हो मग दे त्याला आवाज दे, नाही तर लेकाचा चालला जाईल तिकडे. तसंही त्याला कुठे बी नाकेच लागते, आणि मग नाके फाडत फाडत बसते कुठे बी. जा त्याला आवाज देऊ बरं लवकर. हो सागऱ्या, सागऱ्या, अबे ये ना इकडे, पाय उचल ना लवकर. अरे पाय भारी झाले का तुझे? चल ये लवकर ये इकडे. काऊन अडवून राहिलं बे तू? काय झालं? काय बोलावलं मला इकडे? अबे सागऱ्या, पहिले आम्हाला सांग काय झालं बा त्या पंक्याले? अरे बा काही ना काही विचारू रे बा. अरे गोप्या, मग अशी तर मला काहीच माहीत पडलं. आता तर बापा हाताबाहेर गेली म्हणते केस, लय डेंजर झालं म्हणते त्याचं. आता आणखी काय केलं रे बा त्या पंक्यानं? अरे बा, हा पंक्या ना त्या सोन्याच्या दुकानात गेला होता, आणि तिसा गेला त्या चॉकलेटच्या बरण्याचा दिल्यास फेकून धिंगाणा केला त्या सोन्याच्या दुकानात, आणि शिव्या बी दिल्या त्याला. आणि त्या सुभाच्या ना कानफळात 2-4 दिला ठेवून म्हणते. हाताबाहेर गेली रे बा एक केस. आता लय बेकार काम झालं आता या पंक्याचं. का रे सागऱ्या, हा पंक्या पागल कोण झाला बे? आता गड्या कोणी म्हणते की त्याला त्याच्या घरचे पैसे देत नाही, तर कोणी म्हणते की बा त्याचं लग्न नाही होऊन राहिलं म्हणून फरक पडला त्याच्या डोक्यात. आता कोणी काय म्हणते कोणी काय म्हणते गड्या. गडे हो, त्याचं लग्न नाही होऊन राहिलं तर तो परेशान तर होताच म्हणा पंक्या, पण डायरेक्ट पागल होईल गड्या असं नव्हतं वाटलं गड्या. अरे बा, त्या पंक्याच्या घरचे काय कम भारी आहेत काय? नीरा हात धुवून मांगच लागतात ना त्याच्या. लय धाकात ठेवतात बरं त्या पंक्याले. त्याच्या घरचे काय साधे सोपे आहेत का? हो ना गडे हो, त्या पंक्याचा मोठा भाऊ तर लयच भारी येणार रे. नीरा पंक्याले घालून पाडून मस्त बोलत राहते. नीरा नसनस करत राहते ना त्या पंक्याले. त्याचा मोठा भाऊ तो तर लय जल्ला द्यायला का. त्याचा परिणाम तगड्या त्या पंक्याच्या याच्यावर तर होणार तर होताच गड्या. लय परेशान करतात रे त्याच्या घरचे त्याले. अरे काय करू राहिले रे पोट्टे होते आती? ए सुब्या, बरं झालं गड्या तू आला होती. काय झालं रे त्या पंक्याला? त्या कानफळात 2-3 झापडा मारला म्हणे त्या पंक्यानं, असं काय झालं रे? अरे बा, त्या पंक्याचं नाव नको काढू, पागल झाला सहायचा. माय कान दुखून राहिला ना अजून, 2-4 बसले माय कानफळात. हटलं का नाव नको काढू त्याचं. ए सुब्या, सांग ना काऊन मारलं कोण तुला त्यानं? असं काय झालं रे बा? तुम्हाला कसं काय माहित पडलं बे एवढं? सागऱ्यानं सांगितलं ना आम्हाला. हा चबरा तर नव्हता ती का बे सागऱ्या? तुला कोणा सांगितलं? ले सुन्यानं सांगितलं. पण का बे सुब्या, सायच्या मला काय चबरा म्हणून राहिला बे तू? चबरा तर तू आहेस ना बे सायच्या. बरं झालं पंक्यानं दिला तुला खर्चा पाण्याला 2-4 ठेवून चांगल्या. हो सायच्या सागऱ्या, मी चबरा नाही आहे त्यासारखा. तूच सायच्या चबरा मला म्हणून राहिला. हो हो हो, चबरा नाहीस का तू? मग काऊन पंक्यानं तुला मारलं? काहीतरी चबरला असेल ना तू, म्हणून तर पंक्यानं दिलं तुला ठेवून चांगला 2-4. अबे सागऱ्या, तसं नाही ना. मी फक्त पंक्याला एवढंच म्हणलं काय म्हणते पंक्या कशी आहे, तर त्यानं लेका मला दिला 2-4 ठेवून डायरेक्ट. का रे सुब्या, त्या पंक्याला काय विचारलं कशी आहे म्हणून? नेमकं तुला विचारायचं काय होतं? अरे बा, मला हे विचारायचं होतं की बा ती पराठी कशी आहे, तर त्यानं लेका माझं वाक्य बी पूर्ण नाही होऊ दिलं ना, आणि दिला मला ठेवून लेका. एवढ्या याच्यावरच मारलं का बे तुले पंक्यानं? नाही नाही नाही, तू लेका सुब्या काहीतरी खोटा बोलून राहिला. पंक्यानं एवढ्या याच्यावर कसा का मारीन बे? हो ना. अरे हा सुब्या एक नंबर सबरा आहे हा, आणखी काहीतरी सबरला असेल. अरे नाही ना बा, शपथ सांगतो ना, एवढंच म्हटलं होतं ना मी, आणि दिला त्यानं मला 2-4 ठेवून लेका. तुम्हाला खोटं वाटत असेल तर सुन्याला विचार ना बाबा. अबे सुब्या, तुला माहित नाही काय, या पंक्याचं शिकलीचं ब्रेकअप झालं ना, म्हणून तर त्याला वाटलं असेल की त्या शिकलीच्या बाऱ्यातच विचारलं असेल कशी आहे तू इथं, म्हणून त्यानं दिला असेल तुला ठेवून. हो लेका सागऱ्या, असं होऊ शकते की बा शितलीचं पंक्याचं ब्रेकअप झालं आणि त्याचा फरक पडला असेल पंक्याच्या डोक्यात, आणि म्हणूनच त्यानं या सुब्याला दिला वाटतं 2-4 ठेवून. पण काय आम्हाला त्याला काहीच निमित्त पडलं. कधी झालं त्याचं ब्रेकअप? या सागऱ्याचं कमिशन लय पॉवरफुल आहे. हेले पुऱ्या गावातल्या न्यूज माहीत राहते. सांग रे सागऱ्या, कसं काय झालं त्या पंक्याचं शितलीचं ब्रेकअप?
मला गड्या आता सध्या तर काही माहित नाही, पण मी काढतो पता त्याचा की काऊन त्याचं ब्रेकअप झालं. तर सध्या तर मला काही माहित नाही बा. हो रे बा, त्या शीतलीसोबत त्याचं ब्रेकअप झालं म्हणूनच त्याच्या डोक्यात फरक पडला रे भाऊ. आता पंख्या खाली पागल होते त्याच्यामुळे झाला पंख्या पागल. गडे हो, मला असं वाटून राहिलं पंख्या पागल नाही झाला. त्याचा शितलीचं ब्रेकअप झालं ना, तर त्याचा मूड खराब असेल आणि तो गुस्सा निघाला मग इकडे तिकडे आणि दिलं लोकांना पसरून की पंख्या झाला बा पागल. बरोबर बोलला गण्या तू. तसंच काहीतरी असेल गड्या, त्याचा मूड खराब झाला असेल आणि इकडे का सारा गावात पसरलेला का पंख्या पागल झाला म्हणून. नाही रे गड्या हो, पंख्या पागलच झाला. तुम्हाला वाटते त्याचा मूड खराब झाला, पण नाही, पंख्या पागलच झाला. हो ना, तुम्ही पाहिजे होते त्या सोन्याच्या दुकानात, मग समजलं असतं तुम्हाला की त्याचा मूड खराब झाला की खरंच तो पागल झाला. तर नाही 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 गडे हो, माझा विश्वास नाही. पंख्या पागल नाही झाला. ऐका मा म्हटलं ना, त्याचा मूडच खराब व्हायला तो. हो रे गण्या, मला बी असंच वाटून राहिलं की पंख्या पागल नाही झाला. हे लेगा ते सगळे याच्या पंख्याच्या बारा सगळे अफवा पसरून राहिले. हे पंख्या नाही पागल नाही झाला. आता तुम्हाला वाटते ना पंख्या पागल नाही झाला, तर जा भेटा त्याला आणि पाय 2-4 तुम्हाला नाही बसला ना, तर नावाचा सुभ्या नाही म्हटलं मी. जा जाऊन खात्री करून घ्या. मंग्या आणि गोप्या, चला बरं आता आपण पंख्याला भेटू आणि त्याला जाऊन भेटू. दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाते. पंख्या पागल आहे की हे सायाचे फेकून राहिले त्याच्या बरात. चला बरं जाऊन पाहू आता काय काय आहे तो. चला लवकर चला.